सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूया. काय होतं माहिती का, आता जो आपण पॉईंट बघतोय त्याचं नाव आहे इलेक्ट्रिक जनरेटर. नावात आहे इलेक्ट्रिक जनरेटर. जनरेटर इलेक्ट्रिसिटी तो काय करणार आहे, जनरेट करणार आहे. इलेक्ट्रिसिटी म्हणजे करंट तो तयार करणार आहे. आलं लक्षात, त्याचं काम येते. इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर, नावामध्ये फक्त मोटर आणि जनरेटर एवढा फरक जरी असला तर तो एकदम नॉर्थ आणि साऊथ जेवढा डिफरन्स आहे तेवढा दोघांमध्ये डिफरन्स आहे. चुकून मुलं काय करतात, पेपरला इलेक्ट्रिक मोटर विचारलं का जनरेटर लिहून येणार, आणि जनरेटर विचारलं का इलेक्ट्रिक मोटर लिहून येतात. इलेक्ट्रिक मोटर, दोघांमधला फरक सांगतो पहिले. इलेक्ट्रिक मोटर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलवरती चालतो आधीचा, ठीक आहे. तिथं फोर्स तयार होतो, त्यातून करंट जाणार आहे. पहिल्या ह्याच्यातलं सांगतो, करंट जातो कॉईलमधून, फोर्स तयार होतो आणि ते रोटेट होते. म्हणजे एक प्रकारे इलेक्ट्रिसिटी टू मेकॅनिकल एनर्जी कन्वर्जन होत होतं. म्हणजे आपण फॅन लावतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये करंट गेला तर कॉईल फिरते, कॉईल फिरला का मोटर फिरते आणि फॅन चालू होणार. इलेक्ट्रिक पंप त्याच्यावरतीच चालतो. कळलं मला काय म्हणायचं आहे. इलेक्ट्रिसिटी टू मेकॅनिकल एनर्जी, त्याच्यामध्ये कन्वर्जन इलेक्ट्रिक मोटर करत होता. त्याच्या उलट इथे मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिक करंट होणार आहे कन्वर्जन, पूर्ण उलट. आलं लक्षात. डायग्राम जर बघितली ना, हे बघा याची डायग्राम लगेच दाखवतो तुम्हाला. वाटेल त्याच्यासारखीच आहे जरा जवळपास. नॉर्थ पोल साऊथ पोल, त्याच्यामध्ये कॉईल, ठीक आहे, तिकडं ब्रशेस होते दोन तिथं असं. पण इकडचा पार्ट वेगळा आहे मात्र त्याचा, इथला पार्ट वेगळा आहे, तिकडं वेगळा होता. एवढा पार्ट सेम आहे पण इकडचा पार्ट वेगळा आहे. वर्किंग वेगवेगळं आहे, टायटल वेगवेगळं आहे. त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. तिकडं इलेक्ट्रिसिटी टू मेकॅनिकल एनर्जी, इकडं मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिक करंट, कारण नावातच आहे इलेक्ट्रिक जनरेटर आहे हा. आलं लक्षात, ठीक आहे. तर बघा आता इथे एक्झॅक्टली काय काय आपल्याला बघायचं आहे, लक्ष द्या. इलेक्ट्रिसिटी जनरेटर, वी हॅव सीन द एक्सपेरिमेंट बेस्ड ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याचं काही नाही. The current produced in this experiment was very small in magnitude, but the same principle can be harnessed to use the mankind produce a large current. मागच्या याच्यामध्ये जे बघितलं आपण आतापर्यंत, जे बघितलं गॅल्व्हनोमीटरने करंट मेजर करायचो, कमी प्रमाणात भेटायचा करंट, त्याचा काय जास्त उपयोग होत नव्हता, पण आपण लार्ज करंट पण मिळवू शकतो असं इथपर्यंत सांगितलं. ठीक. पुढे मेकॅनिकल एनर्जी इज टू रोटेट, मेकॅनिकल एनर्जी इज टू रोटेट the current carrying coil in the magnetic field around the axle, thereby producing electricity. हे त्याचं जे काय आहे मेन इलेक्ट्रिक जनरेटरचं मेन स्टेटमेंट म्हणूया, किंवा अजून त्याचं एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणू की नक्की इलेक्ट्रिक जनरेटर काय, की मेकॅनिकल एनर्जी यूज टू रोटेट. मेकॅनिकल एनर्जीनी ते रोटेट केल्या जाते कॉईल. म्हणजे कॉईल मागच्या याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटरमध्ये करंटमुळे फोर्स ॲक्ट व्हायचा आणि मग रोटेट व्हायची. इथे मेकॅनिकल एनर्जीनी ती रोटेट केल्या जाते कॉईल, स्वतःहून रोटेट केल्या जाते, बाहेरून कोणत्या तरी फोर्सने. ठीक आहे. करंट कॅरिंग कॉईल रोटेट केल्या जाते कशामध्ये, मॅग्नेटिक फील्डमध्ये. म्हणजे ही बघा ही डायग्राम, या डायग्राममध्ये जर बघितलं, ही करंट कॅरिंग कॉईल मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट केल्या जाते बाहेरच्या फोर्सने. हे बघा ॲक्झेल लावलं इथे, हा ॲक्झेल आहे, पाईप आहे त्याच्यावरतून. कळालं, ठीक आहे. अराउंड द ॲक्झेल लिहिलंय बघा, अराउंड द ॲक्झेल देअर बाय प्रोड्युसिंग इलेक्ट्रिसिटी. आणि मग त्याच्यामध्ये काय जनरेट होती, इलेक्ट्रिसिटी. इंड्युस्ड करंट, कोणता लॉ, इंड्युस्ड करंट लॉ कोणता, राईट हँड लॉची, तर त्याला डायरेक्शन दाखवतो लॉ, फॅरेडेज लॉ. आणि राईट हँड रूल त्याला डायरेक्शन दाखवतो की कोणत्या डायरेक्शनला. ठीक आहे, ओके. बघा पुढे, फिगर शोज द कॉपर वायर. Figure shows the copper wire ABCD kept between the two pole pieces of the magnet. Two ends of the coil are connected to the conducting rings R1 and R2 via carbon brushes. सगळं लागणार आहे ॲज इट इज, आणि सोपे, अवघड नाही. पहिल्या दोन लाईन ह्या कन्स्ट्रक्शन. इथं आपण त्याचं मोटो सांगितला, काय करतो तो,
मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करतो, दॅट इज इलेक्ट्रिकल जनरेटर. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर खाली काय लिहिलं आपण की लक्ष द्या, खालच्या 2 लाईनमध्ये त्यांनी काय सांगितलं कन्स्ट्रक्शनमध्ये, द कॉईल ABCD इज रोटेटेड इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. तिथं रोटेट केल्या जाते, कनेक्टेड टू द ॲक्झेल टू द कंडक्टिंग रिंग्स R1 अँड R2. 2 रिंग आहे R1 अँड थ्रू कार्बन ब्रशेस B1 अँड B2. म्हणजे ते रिंगला कनेक्ट आहे थ्रू ब्रशेस, कार्बन ब्रशेसने त्याला कनेक्टेड आहे. ठीक आहे, ॲक्झेलला. कोण? ही कॉईल ABCD. ती कुठे ठेवलेली आहे? मॅग्नेटिक फील्डमध्ये. ठीक आहे, पुढं बघा. बोथ रिंग्स आर फिक्स टू द ॲक्झेल. त्या ॲक्झेलला फिक्स केलेल्या आहे दोन्हीच्या दोन्ही रिंग. जो पाईप दाखवला आहे त्याला फिक्स केलं आहेत ते. बट देर इज रेझिस्टिव्ह कोटिंग इन बिटवीन द रिंग अँड द ॲक्झेल. तिथे एक रेझिस्टिव्ह कोटिंग दिली. रेझिस्टिव्ह कोटिंग म्हणजे काय? तिथं शॉर्ट सर्किट होऊ नये म्हणून एक प्रकारे, इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर. ठीक आहे, द ॲक्झेल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन फ्रॉम आउटसाईड. पहिले इथपर्यंत हा एक पॉईंट कंप्लीट करायचा, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट चालू करायचा. ॲक्झेल इज रोटेटेड विथ द हेल्प ऑफ मशीन आउटसाईड. हा जो ॲक्झेल आहे, हा बघा, हा याला मशीनने बाहेरून कनेक्ट केलेला आहे, तो ॲक्झेल फिरवला आहे. ॲक्झेल फिरवलं का हा कॉईल पण आतमध्ये काय लागते? फिरायला लागते. ठीक आहे, ओके. with the help of outside machine. Because of this, the coil ABCD starts rotating. ABCD आतली कॉईल फिरायला स्टार्ट होते. स्टेशनरी कार्बन ब्रशेस B1 and B2 are connected to the galvanometer which shows the direction of current in the circuit. आणि हे बघा, हा B1 आणि B2. मग डायग्रामचा पुढचा पार्ट काय? B1 कार्बन ब्रशेस B1 and B2 हे कशाला कनेक्ट केले? गॅल्व्हनोमीटरला. इथं नीट लिहिलं नाही आहे, मी दाखवतो. हा G आहे, काय आहे? गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे, गॅल्व्हनोमीटर. आपलं काम काय इथं? आपलं काम आहे इथं जो करंट याला फिरवलं आहे याच्यामध्ये करंट तयार होणार आहे. तो करंट कुठून कुठपर्यंत रे तो दिसला पाहिजे, किती आला आहे तो गॅल्व्हनोमीटरमध्ये कळलं आपल्याला. म्हणून याला काय कनेक्ट केलं? थ्रू कार्बन ब्रशेस. कळालं? ठीक आहे. आणि ही डायग्राम समजली तुम्हाला? म्हणजे आपण काय काय बघितलं आतापर्यंत? त्याचा मोटो बघितला, आणि त्याच्यानंतर काय बघितलं? कन्स्ट्रक्शन बघितलं, त्याच्यामध्ये काय काय. आता वर्किंग मी सांगतो तुम्हाला. जसं इलेक्ट्रिक मोटरला आपण बुकमधलं वर्किंगला जास्त हे नाही केलं, तर सोप्या भाषेत सांगतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. बघा काय काय नीट समजून घ्या. एकदा नाही दोनदा सांगतो, दोनदा नाही तीनदा सांगतो, समजून घ्या. जास्त हार्ड नाही आहे याच्यामध्ये. जसं इलेक्ट्रिक मोटरमध्ये फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल सांगून दिला होता, याच्यावर ते त्याच्यावर ते त्याच्यावर ते, मग त्यामुळे ती रोटेट होते. ठीक आहे, फोर्स ॲक्ट होतो. तसं इथं आता राईट हँड रूलवरतून आपल्याला बोलायचं आहे याच्यावर. सगळ्यात पहिले काय सांगायचं बघा, हिअर कॉईल रेक्टेंग्युलर कॉईल ABCD. बघा मी काय सांगतोय, हिअर rectangular coil ABCD, BC and AD are parallel to the field. BC and AD are parallel to field. So there is no induced current in BC and AD. AD आणि BCच्या जागेवरती स्वतःहून कोणता करंट तिथं तयार होणार नाही. का? हे बघा, इकडे नॉर्थ आहे, इकडे साऊथ आहे. मॅग्नेटिक फील्ड इकडून इकडं चालली आहे. आणि BC पाहायला गेला तर असं आहे B2C, आणि तसाच AD पाहायला गेलं तर इकडं A to D असं आहे. हे या फील्डला कसे झाले? पॅरलल असल्यावर तिथं तयार होणार नाही, कारण फ्लेमिंगने काय सांगितलं? म्युच्युअली परपेंडिक्युलर पाहिजे. कसे पाहिजे? तेव्हाच तयार होणार आहे. त्यामुळे त्याच्यावर काही तयार होणार. हा पहिला पॉईंट. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर जर बघायला गेलं, AB and CD are perpendicular to field. So according to Fleming's left hand, right hand, according to Fleming's right hand rule, current is induced
हा वर्ड लय इम्पॉर्टंट आहे. इंड्युस्ड करंट इंड्यूस झाला आहे तिथे. करंट इज इंड्युस्ड इन अ कॉईल, कॉईलमध्ये इंड्यूस झाला आहे इन द डायरेक्शन ए टू बी, बी टू सी, सी टू डी. हे बघा इथं तयार झालं आहे ए बीमध्ये आणि सी डीमध्ये, पण ते जाणार कसे आहेत? ए टू बी जाईल, मग करंटला पुढं इथं जनरेट झाला नाही, बी सीला झाला नाही, पण करंटला जायला जागा नाही, तो इकडूनच जाईल. इथं जनरेट झाला आहे मात्र हा, आणि हा ॲड होऊन पुढं सी डी पुढं येणार आणि इकडं आपल्याला गॅल्व्हनोमीटरला दिसणार. कळालं? यात काय अडचण आहे? ठीक आहे, हा एक पार्ट. मग हे दोन मेन पॉईंट आहे, आलं लक्षात? हे दोन मेन पॉईंट आहे. अँड hence this induced current will be shown in galvanometer. तो कुठं दिसणार आपल्याला? दॅट्स इट. एवढंच वर्किंग, बाकी काही लिहायची गरज नाही. समजलं? ठीक आहे. मग पहिला पार्ट जो आहे तो मी तुम्हाला मार्क करून दिला आहे, कुठून कुठपर्यंत लिहायचा आहे. इलेक्ट्रिक जनरेटरचा मार्क करून दिला. त्याच्यानंतर काय, याच्यामध्ये मग तेवढा पार्ट लिहिल्यावर डायग्राम काढायची, डायग्राम काढले की हे वर्किंग लिहायचं. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. आणि आपला चॅप्टरचा पार्ट इथे कंप्लीट झाला आहे. ओके.